याला आखडणारा कोण ओली रे कोण ओली? आवाज आवाज येऊन राहिला आवाज. कोण ओली रे कोण ओली? आवाज करू द्या. कोण ओली रे कोण ओली? पंकजा खाली बसून घ्यावं. नारे बंद करावे कृपया. स्टेजवरती गर्दी कमी करा. एकदा ताई ताई तुम्ही बसू नका. शुभेच्छा देऊन सर्व जे उमेदवारांसाठी ते आलेले आहेत त्या उमेदवारांना मी माझ्यातर्फे डाव्या बाजूला इथे बसलेत माझे भाऊ सुनील कायंदे. खरं तर जेव्हा जागा सोडण्याचा विषय होता मी डॉक्टर सुनील कायंदेचं नाव एवढं लावून धरलं होतं, एवढी प्रतिष्ठा केली होती, पण जागा सुटली शिवसेनेला. मी सीएम साहेबांनाही बोलले, मग कळलं राष्ट्रवादीला. त्या कन्फ्युजन मध्ये काय झालं माहित नाही, पण जाऊ द्या. मी लक्षात ठेवीन डॉक्टर, तुमची जबाबदारी कधी ना कधी माझ्या हातात जेव्हा शक्ती आहे. पण आज तुम्ही स्वतःची निवडणूक समजून खेडेकरांच्या पाठीमागे आपल्या सगळी शक्ती उभी करा. आज 12 डिसेंबर 3 जून आणि दसरा मेळावा एकही असा नव्हता जिथे मी खेडेकरांना पाहिलं नाही मंचावर. एकही मेळावा हा माणूस तेवढ्या गर्दीत धक्का बुक्कीत यायचे आणि माझ्या बाबांच्या समाधीवर डोकं टेकायचे, भगवान बाबांचं दर्शन घ्यायचे आणि माझ्या दसरा मेळाव्यामध्ये जरूर सामील व्हायचे. आज जेव्हा त्यांनी मला बोलावलं मी कसं नाही येणार, मी आलेली आहे. आणि माझं काही इथं कुणाशी वैर आहे कुणाला विरोध आहे असं नाही. मला शिंदे साहेबांना एक दिवस द्यायचा होता प्रचाराला आणि तो मी दिवस आजचा दिला. आणि त्यामध्ये त्यांनी या सभा लावल्या. मी सिंदखेड राजाच्या सवयीच आहे मला सभा घ्यायची. जाधव साहेबांसाठी आले होते, आता मी शशिकांत खेडेकरांसाठी आले. माझी तुम्हाला एवढी विनंती आहे, हात जोडून मी आलेली आहे, माझा मान ठेवा. माझा मान ठेवा आणि माझे फोटो सगळ्यांनी लावावे. मी काही कुणाचा अवमान करत नाही, प्रत्येक जण माझे मुंडे साहेबांचे फोटो लावेन, पण हृदयातला फोटो बघा. हृदयातला, ज्यांच्या हृदयात मुंडे साहेबांचा फोटो आहे अशा माणसाच्या पाठीमागे आपण उभे राहा आणि खेडेकरांच्या पाठीमागे उभे राहा. होत असलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीतील मित्र पक्षामध्ये मैत्रीपूर्ण लढत सुरू आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा मतदारसंघात देखील शिवसेना शिंदे गट आणि अजितदादा पवार राष्ट्रवादी गट यांच्यामध्ये देखील मैत्रीपूर्ण लढत सुरू आहे. अशातच भाजप नेत्या पंकजा मुंडे हे सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात येऊन त्यांनी थेट जे शिवसेनेचे उमेदवार आहेत माजी आमदार शशिकांत खेडेकर यांच्यासाठी प्रचार सभा घेतल्या आहेत. या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील जे राजकीय विश्लेषक आहे, जे वरिष्ठ पत्रकार आहेत ते आहेत माझ्यासोबत रणजित सिंग राजपूत आणि गणेश निकम, हे दोघेही वरिष्ठ पत्रकार आहेत. न्यूज स्टेट महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे साहेब तुमचं. मला सांगा, सिंदखेड राजा मतदारसंघाचा जर विचार केला तर सिंदखेड राजा मतदारसंघामध्ये जे राजेंद्र शिंगणे होते ते महायुतीमध्ये होते आणि गेल्या 25 वर्षापासून ते घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढत आहेत. आता सध्या त्यांनी तुतारी हातात घेतली आहे. तुतारी हातात घेतल्यामुळे पारंपरिक जो मतदारसंघ आहे तो सिंदखेड राजा राष्ट्रवादीकडेच आहे. असे असतानाही शशिकांत खेडेकर जे शिंदे गटाचे उमेदवार आहे माजी आमदार, त्यांनी एबी फॉर्मसह तिथं उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि मैत्रीपूर्ण लढत सुरू आहे तिथं. अशातच पंकजा मुंडे आल्या. माझ्या माहितीप्रमाणे जिथं मैत्रीपूर्ण लढत आहे तिथं जे महायुतीतील पक्ष आहे त्यांनी फक्त बघायची भूमिका घ्यायला पाहिजे, कारण जेही उमेदवार निवडून येणार ते महायुतीचे आमदार राहणार. तुमचा राजकीय विश्लेषण काय म्हणते? सिंदखेड राजामध्ये मैत्रीपूर्ण लढत मी याला बघत नाही, ही कात्रीपूर्ण लढत आहे. म्हणजे तो त्याच्या मतांना कात्री लाव, हा याच्या मतांना कात्री लाव असा प्रकार आहे. साधारणतः एकंदरीत ही जी महायुती आहे त्या महायुतीमध्ये हे जे आलेले आहेत अजितदादा, हेच मुळात आलेलं हे RSS म्हणा किंवा भाजप आहे त्यांना पटलेलं नाही आहे. लोकसभेमध्ये जी एकंदरीत अवस्था महाविकास आघाडीने महाराष्ट्रामध्ये जी उचल खाल्ली आणि महायुती जी आहे कमी जागांवर राहिली आहे, त्याचं महत्त्वाचं कारण
सगळ्यांना असं वाटतं, भाजपमधल्या सगळ्या लोकांना, की अजितदादा पवार सोबत घेतल्यामुळे हा प्रॉब्लेम येतोय. आणि ही जी नाराजी आहे ती भाजपमधली अंतर्गत सुद्धा आहे. पंकजाताईंना हे सगळं माहिती आहे. त्याच्यामुळे आपला जो नैसर्गिक मित्र आहे, नैसर्गिक जो पक्ष आहे आपला मित्र पक्ष, म्हणजे तो शिवसेना. मग या शिवसेनेसाठी आपण काही केलं पाहिजे. आणि तिथे महत्त्वाचं म्हणजे वंजारी समाजाचं जे वोटिंग आहे ते सर्वाधिक आहे सिंदखेड राज्यामध्ये. म्हणून ते वोट लक्षात घेऊन पंकजाताई मुंडे यांना आराध्य दैवत समजणारे, श्रद्धा बघणारे ते त्या ठिकाणी आल्यात आणि त्यांनी शशिकांत खेडेकरांसाठी हे जे केलेलं आहे ते नैसर्गिक मित्र पक्ष म्हणून ते केलेलं आहे असं मला वाटतं. अजितदादा त्यांच्या मनात आहे, अजितदादा भाजपच्या किंवा शिवसेना जे शिंदे गट आहे त्यांच्या मनात कुठेच काही नाही, हे मला या ठिकाणी म्हणायचं. अजितदादांना एक प्रकारे महायुतीतून डावलण्याचा प्रकार तर सुरू नाहीये असं वाटतंय. बघा, अजितदादाच नाही आहे, मी तुम्हाला एक गंभीरपणे या ठिकाणी स्टेटमेंट करतोय. निवडणुकांचे निकाल 23 तारखेला जेव्हा हातात येतील तेव्हा शिंदे गट आणि अजितदादा गट या दोघांची अवस्था, आता सध्या जरी ते तिघजण एकमेकांच्या गळ्यात गळ्या घालून असले तरी या दोघांची अवस्था भाजपा कशी करणार आहे हे सगळं महाराष्ट्र बघणार आहे. म्हणून अजितदादा जे वाटतात, अजितदादांना आत्ताच सध्या ज्या पद्धतीने डावललं जातं अनेक निर्णय प्रक्रियांमध्ये, अजितदादांना त्यानंतर कळेल, हे जेव्हा निकाल येतील, की आपल्याला अक्षरशः यांनी दूर लोटलंय. एकनाथ शिंदे साहेबांसोबत सुद्धा ते असं करतील. अमित शहांचा आशीर्वाद आहे तोपर्यंत ते दोघं जण आहेत. पण जेव्हा भाजपला वाटेल की आपण आता बहुमतात आहोत, जे निकालाच्या आकडेवारी येतील किंवा मोठा पक्ष म्हणून जेव्हा ते समोर येतील तेव्हा त्यांना कळेल, इतरांना या दोघांना, की आपल्याला भाजपने कधीच दूर लोटलेलं आहे. तर जे मित्रपक्ष आहे शिवसेना तेच आपले मित्रपक्ष आहे अशी प्रतिक्रिया रणजितसिंग राजपूतने दिली आहे. म्हणून सिंदखेड राजामध्ये जो प्रकार सुरू आहे त्यावरून त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गणेश निकम केळवतकर देखील आपल्यासोबत आहे, त्यांनाही आपण विचारणार आहोत. तुम्ही संपूर्ण प्रकार आता बघितला सिंदखेड राजा मतदारसंघाचा, तिथं पंकजा मुंडे आल्या, त्यांनी थेट जे शशिकांत खेडेकर माजी आमदार त्यांच्यासाठीच मतं मागितले. दुसरीकडे मनोज कायंदे हे अजितदादा राष्ट्रवादी गटाचे उमेदवार आहे. मनोज कायंदे वंजारी समाजाचे आहे. पंकजाताई तिथे आल्या कारण मोठ्या प्रमाणात वंजारी समाजाचा प्रभाव सिंदखेड राजा मतदारसंघामध्ये आहे. समाजामध्ये संभ्रम निर्माण होणार नाही याच्यामुळे? नाही, होणार आहे, नक्कीच आहे. परंतु मला एक असं वाटतं की भारतीय जनता पक्षाची जी रणनीती, आता मागचा इतिहास जर पाहिला आपण तर जे लोक त्यांच्यासोबत गेलेले आतापर्यंत, जसं की आता शिवसेना होती, शिवसेनेच्या बळावरच हे लोक महाराष्ट्रामध्ये वाढलेले. म्हणजे शिवसेना मोठा भाऊ आणि भारतीय जनता पार्टी लहान भाऊ. परंतु नंतर काय झालं की त्यांनी त्याच पक्षाचं खच्चीकरण केलेलं आहे. म्हणजे जो पक्ष त्यांच्यासोबत असतो त्याचं पूर्ण शोषण करायचं, त्याला नेस्तनाबूत करायचं, हे एक धोरण भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्रामध्ये अवलंब केलेलं आहे. तुमचा अर्थ असा आहे की अजितदादांना नेस्तनाबूत करायचा त्यांनी षडयंत्र सुरू केलं? यस, ते तसंच होणार. कारण उद्धव ठाकरेंच्या बाबतीत जे काही झालेलं आहे, म्हणजे आता ती शिवसेना बाजूला गेलेली आहे तुमची ठाकरेंची, दुसरी शिवसेना जवळ आलेली आहे. आज आपल्याला हे सांगता नाही येणार, पण तुम्ही एक 5 वर्ष जाऊ द्या, एक 5 वर्षानंतर तुम्हाला याचे परिणाम काय झालेले ते दिसतील आपल्याला. तर त्याच्यामध्ये हे दोघंही संपलेले असतील. म्हणजे त्या अजित पवार गटही संपलेला असेल आणि शिंदे गटही संपलेला असेल. कारण हे लोक ज्यांच्यासोबत जातात त्यांच्यावरच हे लोक अटॅक करतात आणि त्यांना संपवून टाकतात, असा त्यांचा इतिहास आहे. आता तिथे जर पाहिलं आपण सिंदखेड राजा मतदारसंघामध्ये, तर महायुतीमध्ये 2 उमेदवार झालेले आणि महाविकास आघाडीचा एकच उमेदवार आहे. याचा अर्थ एक असाही निघतो की पंकजाताईंना कदाचित डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना सपोर्ट करायचा आहे, त्यांना निवडून आणायचं आहे. कारण आपसात हे त्यांचं मतविभाजन होणार आहे आणि डॉक्टर शिंगणे तिथे शेप होणार आहेत. हे साधं गणित आहे. हे असं असतानाही पंकजाताई त्या ठिकाणी येत असतील आणि ते जर त्यांच्यासाठी मते मागत असतील धनुष्यबाणासाठी, शशिकांत खेडेकरांसाठी, तर याचा अर्थ भारतीय जनता पक्षाने आतून काहीतरी ठरवून कार्यक्रम राबवलेला आहे. तुम्ही ज्या प्रकारे हे राजकीय विश्लेषण मांडताय याची माहिती जे भाजपचे वरिष्ठ नेते आहे किंवा देवेंद्र फडणवीस आहे किंवा जे प्रदेश अध्यक्ष आहे बावनकुळे, त्यांना कळून चुकलं नसेल का? नाही, आता तर एक असं सांगितलं जातं ना की भारतीय जनता पक्ष हा म्हणजे देशातलाच नाही तर जगातला काय एक वेगळा पक्ष आहे आणि त्यांचं काय सगळं जागतिकच असतं ना त्यांचं. तर त्यांना ह्या गोष्टी कळत नाही अशातलं काही भाग नाही. ज्या तुम्हाला आम्हाला दिसतात, सामान्य माणसालाही कळतात, समजा सामान्य मतदारांनाही दिसून राहिल्या.
ते त्यांना कळत नाही अशातला भाग नाही. पण ज्या वेळेस कुठं व्यक्त व्हायचं, कुठं दुर्लक्षित करायचं, हे एक तंत्र आहे त्यांच्याकडे. त्या पद्धतीने ते असं सुरू असेल कदाचित. तर नक्कीच सिंदखेड राजा मतदारसंघाचा जो चित्र आहे आणि त्या ठिकाणी पंकजा मुंडे आल्या, त्यांनी थेट शिवसेनेचे जे उमेदवार आहे माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांच्यासाठी मतं मागितलेली आहे. याच्यावर जे आपले राजकीय विश्लेषक आहे रणजित सिंग राजपूत सर आणि गणेश निकम सर यांनी आपली भूमिका, आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. वसीम शेख, न्यूज 10 महाराष्ट्र, बुलढाणा.